आणि आता घेणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्यामध्ये भेसळ झाली। स्थानिकांनी पुतळ्यामध्ये फायबर होतं असं सांगितल्याचा मनोज जरांगे यांचा आरोप। राजकोट किल्ल्यावरील पाहणीनंतर जरांगे यांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये गणेशोत्सवात छेडछाड करणाऱ्यांची धिंड काढली जाणार। शिवाय छायाचित्र देखील भरचौकात लावणार। पुणे गणेशोत्सवामध्ये महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा। बदलापूरच्या पीडित चिमुकल्यांनी आरोपी अक्षय शिंदेला ओळखलं। अक्षय शिंदेची कल्याण न्यायालयात ओळख परेड। सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 39 रुपयांनी महागला। आता 1605 रुपयांऐवजी 1644 रुपये मोजावे लागणार। घरगुती वापराच्या सिलेंडरमध्ये कुठलीही दरवाढ नाही। पेशेडी बोगद्यातील दुसऱ्या बोगद्याचं काम युद्धपातळीवर सुरू। 4 सप्टेंबरपासून दुसरा बोगदा खुला होणार। जबलपूरवरून हैदराबादला जाणाऱ्या विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी। नागपूर विमानतळावर संबंधित विमानाची संपूर्ण तपासणी। कोल्ड कॉफीमध्ये झुरळ आढळल्याप्रकरणी मालाडमधील हॉटेल व्यवस्थापकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल। पिंपरी चिंचवड शहरामध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ। 104 जणांना डेंग्यूची लागण तर 15 जणांचा चिकनगुन्ह्यांची लागण झाल्याची माहिती। पुण्यातील विशेष रेल्वे गाड्यांच्या कालावधीमध्ये वाढ। अजमेर दौंड 26 फेऱ्या वाढवल्या तर सोलापूर अजमेर 18 फेऱ्या वाढणार। मुंबईतील कोस्टल रोडवर उजव्या बाजूकडील बोगदा 2 सप्टेंबर रोजी सकाळी 7 पर्यंत बंद राहणार। इलेक्ट्रिक कामाच्या तपासणीसाठी कोस्टल रोड बंद ठेवण्याचा निर्णय। नवी मुंबईमध्ये आचारसंहितेपूर्वी सिडको 25,000 घरं विक्रीस आणणार। पुढील 4 वर्षांमध्ये आणखी 4 टप्प्यात 67,000 घरं बांधण्याचं नियोजन। राज्यामध्ये 9,000 विद्यार्थ्यांनी पेट परीक्षा दिली। 12 सप्टेंबरपर्यंत निकाल जाहीर होणार। पुरंदरमध्ये शेतकऱ्यांना 2 एकरात कोथिंबिरीचं 5 लाखांचं उत्पादन घेतलं। डोंगर रानामध्ये कोथिंबिरीचं पीक घेऊन शेतकऱ्यांपुढे नवा आदर्श। पुणे शहरातील प्रमुख ड्रेनेज सिस्टीमच्या सीमा भिंतींसाठी 200 कोटी रुपये मंजूर। राज्य सरकारकडून निधी मंजूर। सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका। एलपीजी सिलेंडर महागला। सिलेंडरच्या किमतीमध्ये 39 रुपयांची वाढ। पिंपरी चिंचवडमध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी। 300 ढोल ताशांच्या गजरामध्ये जयंती उत्साहात साजरी। दगडूशेठ गणपती बाप्पा विसर्जनाची मिरवणूक यावर्षी दुपारी 4 वाजता निघणार। गणेशोत्सवाची भाविकांमध्ये आतुरता। मुंबईमध्ये चिंतामणी गणरायाच्या आगमन सोहळ्यामध्ये मोबाईल चोरांचा सुळसुळा। आगमन सोहळ्यासाठी आलेल्या 50 पेक्षा अधिक भाविकांचे मोबाईल लंपास। काळाचौकी पोलिसांकडून 4 अटक। नाशिक शहरामध्ये गणेशोत्सवानिमित्त 3,000 पोलीस तैनात। शहरामध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी करत वाहनांची तपासणी केली जाणार। नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये पुण्याच्या श्रुती सानपला सुवर्णपदक। श्रुतीची राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड।